स्टँडर्ड 8 जनरल सायन्स आपला चॅप्टर 10 चालू आहे, सेल अँड सेल ऑर्गॅनिल्स. आज त्याचं लेक्चर क्रमांक 5 आणि आपण सध्या डिस्कस करतोय तो सेल ऑर्गॅनिल्स. आतापर्यंत आपण कोणते कोणते सेल ऑर्गॅनिल डिस्कस केले? सेल ऑर्गॅनिल क्रमांक 1 न्यूक्लियस, सेल ऑर्गॅनिल क्रमांक 2 एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, सेल ऑर्गॅनिल क्रमांक 3 गोल्गी कॉम्प्लेक्स आणि आज हा चौथा आहे लायझोझोम्स. आणि याची जो लायझोझोम आहे तर फार याची सोपी आकृती पहा. हे असं गोल काढलं आणि मध्ये थोडंसं असं डार्क केलं, झाला लायझोझोम. हा काय आहे? झाला लायझोझोमची आकृती आहे. इतकी सोपी आकृती, फार आवडते मला. बस एक गोल काढला आणि मध्ये थोडंसं असं डार्क करायचं बरं का. तर हे जे आहे हे आहे त्याचं एक सिंगल मेम्ब्रेन. त्याला एकच मेम्ब्रेन असतं बरं का. न्यूक्लियसला आपण पाहिले डबल आहे, याला एकच मेम्ब्रेन असतं. आणि मधला जो डार्क पार्ट आहे त्याला सुद्धा आपण नाव देऊन टाकू, एन्झाईम कॉम्प्लेक्स. काय? एन्झाईम कॉम्प्लेक्स. एन्झाईम कॉम्प्लेक्स काय असतं की एन्झाईम म्हणजे रसायन येतं, केमिकल्स येतात आणि अनेक प्रकारचे केमिकल्स त्याच्या आतमध्ये असतात, म्हणून त्याला एन्झाईम कॉम्प्लेक्स म्हणतात. तर हे जे आहे हे लायझोझोम आहे. म्हणजे याचं स्ट्रक्चर काय म्हणू आपण? तर इट हॅज सिंगल मेम्ब्रेन बाउंड सॅक्स. कसं स्ट्रक्चर आहे? सिंपल आहे, सिंगल मेम्ब्रेन आहे आणि सॅक सारखे, पिशवी सारखं याचं काय आहे? स्ट्रक्चर आहे. आणि त्याच्या आतमध्ये काय असतात? डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात किंवा एन्झाईम कॉम्प्लेक्स असतं. बघा काय आहे स्ट्रक्चर. इट इज, बघा सिंपल, अगदी साधं आहे. सिंगल मेम्ब्रेन, एक त्याला एकच मेम्ब्रेन आहे, डबल मेम्ब्रेन नाहीये. सिंगल मेम्ब्रेन बाउंड सॅक्स. हे काय येतं? पिशव्या आहेत. सिंगल मेम्ब्रेन सिंपल स्ट्रक्चर आहे. आणि दे कंटेन, त्याच्या आतमध्ये काय असतं? तर दे कंटेन डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. डायजेस्टिव्ह म्हणजे पाचक आणि एन्झाईम्स म्हणजे केमिकल्स असतात, विकर असतात, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात, विच इज अ टर्म ॲज एन्झाईम कॉम्प्लेक्स. झालं ही आकृती आणि हे दोन. याचं काय झालं? इथं त्यानं काय त्याचं पूर्ण झालं स्ट्रक्चर, म्हणजे त्याची काय पूर्ण झाली रचना. रचना सिंपल आहे पण कार्य मात्र फार खतरनाक करतं बरं का. हे खूप खतरनाक असं कार्य करतं. तर त्याचे फंक्शन्स फार महत्वाचे आहेत. नीट व्यवस्थित लक्ष द्या. अतिशय बेसिक बायोलॉजी आहे. फंक्शन्स काय आहेत त्याचे फंक्शन्स? तर पहिलं जे आहे तर हे इम्युन सिस्टम म्हणून काम करतं. पेशीची काय करतं? इम्युन सिस्टम. इम्युन सिस्टम, हो फार महत्वाचा शब्द झालाय आजकालच्या काळात. इम्युन सिस्टम, इम्युनिटी, प्रतिकार क्षमता, सध्या परवलीचा शब्द आहे. आता इम्युन सिस्टम म्हणजे काय आहे? तर प्रतिकार करणारी एक यंत्रणा. हो, पेशीच्या आतमधलं हे इम्युन सिस्टम आहे. आपलं नाही बरं का, पेशीच्या आतमधलं हे इम्युन सिस्टम आहे की ज्यावेळेस एखादा व्हायरस बेजार केलं, म्हणून तर मला मोबाईलवर बघायला लागला. हो, कोरोना व्हायरस, एखादा व्हायरस किंवा एखादा बॅक्टेरिया, जीवाणू किंवा विषाणू पेशीच्या आतमध्ये जर का शिरला तर इट डिस्ट्रॉय दॅट व्हायरस और बॅक्टेरिया. तुम्ही म्हणताल नाही सर मग कसं काय कोरोना होतो, हे व्हायरस नष्ट होत नाहीत का काय? अरे बाबा, त्याची एक क्षमता आहे ना, मर्यादेच्या बाहेर गेल्यानंतर ते तरी काय करेल. तर काय आहे? इट डिस्ट्रॉय द व्हायरस अँड बॅक्टेरिया विच एंटर इन द सेल. पेशीच्या आतमध्ये जे व्हायरस म्हणजे विषाणू आणि बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आतमध्ये शिरतात, त्यांना डिस्ट्रॉय करण्याचं काम लायझोझोम करतं. म्हणून इट इज कॉल्ड ॲज इम्युन सिस्टम ऑफ सेल्स. त्यानंतर डिमॉलिशन स्क्वॅड. याला दुसरं एक काय फंक्शन आहे याचं, किंवा याला दुसरं काय नाव आहे? डिमॉलिशन स्क्वॅड. हा म्हणजे काय? डिमॉलिशन स्क्वॅड. हे पहा, याला मराठीमध्ये म्हणायचं तोडफोड पथक. हा, तोडफोड पथक. नगरपालिकेमध्ये असतं, लक्षात घ्या. कोणत्याही गावाच्या नगरपालिकेमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये असतं. कुणी जर का जास्त एक्स्ट्रा बांधकाम केलं असेल, अवैध बांधकाम केलं असेल, अनधिकृत बांधकाम केलं असेल तर हे पथक येतं, JCB हातोडे वगैरे घेऊन आणि ते
जाळून टाकतं सगळं. त्याला म्हणायचं डिमॉलिशन स्क्वॅड. त्याला काय म्हणायचं इंग्रजीमध्ये? डिमॉलिशन स्क्वॅड. तर याला काय म्हणतात की लायझोझोम्सला पेशीचं डिमॉलिशन स्क्वॅड म्हणतात. हो, तोडफोड पथक म्हणतात. काय करतोय काय करतं हे? तर इट डिस्ट्रॉय ओव्हर आउट सेलर ऑर्गॅनेल. हा, एखादा सेल ऑर्गॅनेल आहे पेशीमधला वापरून खराब झालाय, तो तसं ठेवत नाही. लायझोझोम त्याला काय करतं? नष्ट करतं. लायझोझोम त्याला काय करतं? नष्ट करतं, डिस्ट्रॉय करतं. हो, या प्रक्रियेला ॲटोलायसिस म्हणतात. आपोआप जसं तुमच्या मोबाईलमध्ये जसं अननेसेसरी डाटा ॲटोमॅटिक पद्धतीने डिलीट करतो ना मोबाईलची सिस्टम, अगदी तसंच की जे काय खराब झालेले पेशीचे अवयव आहेत, सेल ऑर्गॅनेल्स आहेत, दे आर डिस्ट्रॉयड, ते नष्ट केले जातात बाय लायझोझोम. दिस पर्टिक्युलर प्रोसेस इज कॉल्ड ॲज ॲटोलायसिस. याला ॲटोलायसिस म्हणतात. ही एक स्वयंचलित यंत्रणा आहे पेशीची. त्यानंतर आहे तिसरं आहे, याला नाव काय आहे? याला तिसरं नाव आहे सुसाईड बॅग्स. बापरे, काय भयानक नाव आहे, सुसाईड बॅग्स. हो, सुसाईड बॅग्स म्हणजे आत्मघाती पथक. हो, तेव्हा असतात ना काही अतिरेकी असे पोटाला बॉम्ब वगैरे लावून येतात, स्वतःही मारतात आणि 10 घेऊन मारतात आजूबाजूच्या. तर त्याला म्हणायचं सुसाईड बॉम्बर्स असतात, किंवा त्यांच्या कमरेला जे बांधलेले असतात त्याला सुसाईड बॅग्स म्हणतात. तसं हे सुसाईड बॅग्स आहेत, पेशीचे आत्मघाती पथक आहेत. कधी कधी जर का यांच्या मनात आलं, बऱ्याच वेळा काय होते, पेशी खूप डॅमेज होते. होय, पेशी काय होते? डॅमेज होते. हो, आता एक्झाम्पल द्यायचं आपल्याला वाटतं की कोरोना व्हायरस पेशीमध्ये शिरल्यानंतर बऱ्याच वेळा काय करत नाही का, इम्युन सिस्टम काम करत नाही का, ते व्हायरसला नष्ट करण्याचा शरीर प्रयत्न करत नाही का? संदर्भ भेटलेत म्हणून सांगायला हो, करतं प्रयत्न शरीर. कधी कधी तर काय होतं, एखादी पेशी जर का खूप खराब झाली असं जर का दिसलं ह्या लायझोझोम्सला, ते लायझोझोम काय करतं? स्वतः फुटतं. आणि ते स्वतः फुटलं की अख्खे पेशी, त्याच्या आतमधले जे एन्झाईम कॉम्प्लेक्स आहे ते बॉम्बसारखं काम करतं, ते सगळी पेशीच नष्ट करतं. ज्या पेशीमध्ये ते राहतं ते स्वतः तो लायझोझोम फुटतंच, पण त्या पेशीला नष्ट करतं. म्हणजे त्याच्यामध्ये जर का व्हायरस बॅक्टेरिया असतील तर ते सुद्धा काय होतात? नष्ट होतात. म्हणून ते स्वतः पण नष्ट होतं, पेशीला पण नष्ट करतो. म्हणून त्याला सुसाईड बॅग्स म्हणतात, आत्मघाती पिशव्या म्हणतात त्यांना. तर काय आहे की व्हेन काय सेल बिकम ओल्ड ऑर डॅमेज्ड. बऱ्याच वेळा सेल काय होते? ओल्ड होते, डॅमेज होते. कोणत्याही कारणामुळे डॅमेज होऊ शकते, इन्फेक्शनमुळे डॅमेज होऊ शकते, किंवा इतर कोणत्या कारणामुळे डॅमेज होऊ शकते. व्हेन सेल गेट, किंवा कधी कधी पेशी स्वतः म्हातारी होते, ओल्ड होते. अशा वेळेस काय होतं की लायझोझोम बर्स्ट. लायझोझोम स्वतःला काय करून घेतात? बर्स्ट करून घेतात. लायझोझोम स्वतःला फोडून घेतात अँड डिस्ट्रॉय द सेल, आणि अख्ख्या पेशीलाच नष्ट करतात स्वतःसह. म्हणून इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सुसाईड बॅग्स. म्हणून त्याला सुसाईड बॅग सुद्धा म्हणतात. आणि बऱ्याच वेळा काय होतं, ड्युरिंग स्टार्वेशन, नीट लक्ष द्या, स्टार्वेशन फार महत्वाचे फंक्शन आहे. स्टार्वेशन म्हणजे उपासमार. अन्न जर खायला भेटत नाही, उपासमार होते. हो हो, शब्दशः उपासमार होते. मग हे अन्न, आजकाल काय दुष्काळ वगैरे म्हणून नाही, पण कुणी आजारी पडलं त्याला अन्न जात नाही, बरोबर आहे ना, किंवा काही घरी दुखत घटना घडलेली असेल काही, त्याला अन्न जात नाही, किंवा काही इन्फेक्शन झालं पोटाचं, त्याला अन्न जात नाही, किंवा कधी कधी तो उपास करतो स्वतःच. हो, आज काय रविवार, परवा काय सोमवार, नंतर काय एकादशी चाली, त्याच्यानंतर काय चतुर्थी चाली, तर ते सारखा उपास करतो. अशा उपासमारीच्या काळामध्ये काय करतो, हे मरू देत नाही लवकर पेशीला. लायझोझोम काय करतो? ड्युरिंग स्टार्वेशन लायझोझोम डायजेस्ट स्टोर्ड प्रोटीन्स अँड फॅट्स. पेशीच्या आतमध्ये जे काही स्टोर्ड म्हणजे साठवलेले असतात प्रोटीन्स आणि फॅट्स, ते काय करतं? वापरतं आणि पेशीला जिवंत ठेवतं. बघा, इतकं त्याचं सिंपल स्ट्रक्चर आहे. हो, पण काम किती भारी आहे, किती सिंपल स्ट्रक्चर आहे. एक सिंगल मेम्ब्रेन आणि एन्झाईम कॉम्प्लेक्स आहे. बघा बघा, किती साधे विचार, पण काम किती भारी करत आहे. ते पेशीची इम्युन सिस्टम आहे, ते पेशीचं डिमॉलिशन स्क्वॅड आहे, ते सुसाईड बॅग आहे, आणि उपासमारीच्या काळामध्ये प्रोटीन्स आणि फॅट सुद्धा काय करतं? ते यूज करतं आणि पेशीला जिवंत ठेवतं. हे काय झालं? हे झालं लायझोझोम्स. आणि आता आपला पुढचा सेल ऑर्गॅनेल आहे मायटोकॉन्ड्रिया. नंबर 5.
माइटोकॉन्ड्रिया. सेल ऑर्गेनेल नंबर 5, माइटोकॉन्ड्रिया. काय आहे माइटोकॉन्ड्रिया पाहूया. तर पहिले तर त्याचं स्ट्रक्चर पाहू. आकृती आहे, पुस्तकामध्ये चित्र दिले, आपण आकृती काढायची. सिंपल बघा मी जी काढून दाखवतोय तसं सिंपल आकृती काढायची आहे. आज मी नुसतं तुम्हाला स्ट्रक्चर सांगणार आहे, बाकीचे फंक्शन्स वगैरे आपण उद्या बघू. पण केअरफुली बघा की डायग्राम कशी काढतोय. हे आउटर मेम्ब्रेन आहे. हे काय आहे? आउटर मेम्ब्रेन आहे. पुस्तकातल्या सारखी आहे डायग्राम, पुस्तकात चित्र दिले, आपण सिंपल काढायची. आउटर मेम्ब्रेन आहे. त्यानंतर दुसरं जे आहे याच्या आतमध्ये असं सिंपल आकृती काढायची. हे आतमधील हे जे काढलंय याला म्हणायचं इन्नर मेम्ब्रेन. हे आतमधलं इन्नर मेम्ब्रेन आहे. लक्ष द्या. आणि याच्या आतमध्ये काय असतं? द्रव पदार्थ भरलेला असतो. लिक्विड पार्ट असतो याच्या आतमध्ये. केमिकल्स असतात. त्याला जे केमिकल आहे त्याला मॅट्रिक्स म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? मॅट्रिक्स म्हणायचं. आणि आता याचं स्ट्रक्चर बघूयात आपण माइटोकॉन्ड्रियाचं. तर मग काय सांगू आपण माइटोकॉन्ड्रियाचं? इट हॅज 2 मेम्ब्रेन. कोणते 2 मेम्ब्रेन? आउटर मेम्ब्रेन अँड इनर मेम्ब्रेन. दिसतं का नाही बघा? हे काय आहे? हे आउटर मेम्ब्रेन आणि हे इनर मेम्ब्रेन. हे डार्क करतो. हे कोणतं मेम्ब्रेन आहे? आउटर मेम्ब्रेन. आणि हे डार्क करतो. हे कोणतं मेम्ब्रेन आहे? इनर मेम्ब्रेन. इट हॅज 2 मेम्ब्रेन्स, आउटर मेम्ब्रेन अँड इनर मेम्ब्रेन. तर हे जे काय आउटर मेम्ब्रेन जे आहे ते पोरस असतं. हे जे काय 2 मेम्ब्रेन आहेत, कोणते मेम्ब्रेन आहेत? आउटर मेम्ब्रेन असतं. याला एक बाहेरचं एक मेम्ब्रेन आहे, पातळ पडदा. आणि दुसरं काय आहे? इनर मेम्ब्रेन आहे. आतलं मध्ये अजून एक पडदा आहे. मग आपण सांगू माइटोकॉन्ड्रिया इज अ डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर. 2 मेम्ब्रेन असलेलं स्ट्रक्चर आहे. आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेन कसं आहे? पोरस आहे. त्याला सूक्ष्म असे छिद्र आहेत न्यूक्लियस सारखे. आणि इनर मेम्ब्रेन कसं आहे? नीट लक्ष द्या. ह्या पहा, नीट लक्ष द्या. इनर मेम्ब्रेनला काय आहे? तर डीप अशा घड्या आहेत, ह्या फोल्ड्स आहेत. काय? इट इज अ डीपली फोल्डेड. हे इनर मेम्ब्रेन कसं आहे? खोल खोल घड्या आहेत, त्याला डीपली फोल्डेड आहे. डीपली फोल्डेड त्याचं काय स्ट्रक्चर आहे. आणि याच्या प्रत्येक घडीला काय म्हणतात? क्रिस्टी. काय म्हणतात त्याला? क्रिस्टी. याला काय म्हणतात? क्रिस्टी म्हणतात. की काय आहेत? क्रिस्टी. एक असेल तर क्रिस्टा आणि असेल तर क्रिस्टी. ह्या ज्या फोल्ड्स आहेत दे आर कॉल्ड ॲज क्रिस्टी. आणि हे आतलं मेम्ब्रेन आणि जे बाहेरचं मेम्ब्रेन जे आहे तर हे काय आहे? याच्यामध्ये काय आहे? वेगवेगळे याच्या आतमध्ये काय आहे? इट कंटेन्स अ मॅट्रिक्स. आणि ह्या मॅट्रिक्स मध्ये काय असतं? डीएनए असतो, फॉस्फेट ग्रॅन्युल्स असतात. तर हे काय झालं त्याचं स्ट्रक्चर. काय हरकत नाही. थँक्यू.